नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजीत गोवा बनावटीच्या दारूसह दुचाकी जप्त, एकावर गुन्हा. शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात संतोष विलास तिप्पे वय वर्ष 39 राहणार इचलकरंजी याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी सागर जगन्नाथ चौगले यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 एप्रिल 2026 रोजी बसवेश्वर मंदिर चौक, जुना चंदूर रोड येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपी हा आपल्या दुचाकीवरून गोवा राज्यातील बनावटीची दारू विक्रीसाठी आणत असताना पकडण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 12,615 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या तसेच एक टीव्ही ज्युपिटर मोपेड क्रमांक MH49 H3647 याचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करत आहेत.